तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची स्वतःची विचारसरणी तुमची सर्वात मोठी शत्रू किंवा सर्वात शक्तिशाली मित्र बनू शकते? तुम्हाला असं वाटतं का की बाहेरून तुम्ही काहीही साध्य करू शकता, परंतु आतून जर तुम्ही स्वतःला अपयशी मानत असाल तर ते सर्व अपूर्ण आहे? स्वागत आहे तुमचं मराठी ऑडिओबुक समरीमध्ये, जिथे दररोज मिळतं ज्ञान, प्रेरणा आणि आयुष्य बदलणारे विचार. जर तुम्हाला आमची माहिती आवडली तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा आम्हाला दररोज काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट आणण्यासाठी प्रेरित करतो. सायको सायबरनेटिक्स हे एक असं पुस्तक आहे जे या प्रश्नाचं उत्तर देतं. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स हे एक प्लास्टिक सर्जन होते जे दररोज लोकांचे चेहरे बदलत असत. परंतु त्यांनी एक खोल गोष्ट लक्षात घेतली. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलला तेव्हा अनेक वेळा त्याची विचारसरणीही बदलली आणि ती व्यक्ती अधिक आत्मविश्वासी बनली. परंतु अनेक लोक असेही होते ज्यांचा चेहरा तर बदलला, परंतु त्यांची आंतरिक विचारसरणी, त्यांचा आत्मसन्मान आणि स्वतःची जी प्रतिमा होती ती तशीच नकारात्मक राहिली. तिथून डॉक्टर माल्ट्स यांना जाणवलं की खरा बदलाव बाहेरील नसून आंतरिक असतो. सायको सायबरनेटिक्स आपल्याला शिकवते की प्रत्येक माणसाच्या आत एक मानसिक प्रतिमा, सेल्फ इमेज असते. ही आत्मप्रतिमा ठरवते की आपण काय विचार करतो, कसा अनुभवतो आणि काय साध्य करू शकतो. जर ही प्रतिमा नकारात्मक असेल तर आपल्याकडे कितीही प्रतिभा असली तरी आपण स्वतःला पुन्हा पुन्हा अपयशी बनवू. परंतु जर ही प्रतिमा सकारात्मक असेल तर आपण केवळ आत्मविश्वासी बनणार नाही तर आपल्या आयुष्यात खरं यश देखील अनुभवू. हे पुस्तक सांगतं की आपला मेंदू एक गोल सीकिंग मेकॅनिझम, ध्येयशोधक यंत्रणेप्रमाणे कार्य करतो. एखाद्या मिसाईलप्रमाणे जी पुन्हा पुन्हा आपला मार्ग सुधारते जोपर्यंत ती आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाही. जर आपण आपल्या मनात योग्य लक्ष्यांची प्रतिमा ठेवली आणि पुन्हा पुन्हा त्यांची कल्पना केली तर आपला मेंदू त्याच दिशेने आपल्याला नेऊ लागतो. या पुस्तकाच्या 16 अध्यायांमध्ये डॉक्टर माल्ट्स आपल्याला पायरीपायरीने शिकवतात की आपण आपल्या जुन्या नकारात्मक विश्वास प्रणाली काढून टाकून नवीन आणि शक्तिशाली विश्वास कसे स्वीकारू शकतो. यात व्हिज्युअलायझेशन तंत्रे, विश्रांती पद्धती आणि दैनंदिन भाषा सुधारण्याचे मार्ग दिले आहेत, जेणेकरून आपण स्वतःला पुन्हा प्रोग्राम करू शकू. पुस्तक पुन्हा पुन्हा या गोष्टीवर भर देतं की माणूस जे विचार करतो तेच बनतो. जर आपण आपली विचारसरणी सकारात्मक, सशक्त आणि रचनात्मक बनवली तर आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःला यशस्वी बनवू शकतो. अध्याय 1, आत्मप्रतिमा, उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली. डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स सांगतात की आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक भावना आणि प्रत्येक निर्णय एका गोष्टीवर अवलंबून असतो, आपली आत्मप्रतिमा. ही आत्मप्रतिमा आपल्या आत एक अदृश्य आरसा आहे ज्यात आपण स्वतःला पाहतो आणि ठरवतो की आपण काय करू शकतो आणि काय नाही. जर हा आरसा धूसर असेल किंवा तुटलेला असेल तर आपण स्वतःला दुर्बल, अक्षम आणि निरुपयोगी समजू. परंतु जर हा स्पष्ट आणि सशक्त असेल तर आपण स्वतःला सक्षम, योग्य आणि आत्मविश्वासी अनुभवू. डॉक्टर माल्ट्स यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकांचे चेहरे बदलले, परंतु त्यांनी पाहिलं की बाहेरील बदलाव असूनही जर एखाद्या व्यक्तीची आंतरिक आत्मप्रतिमा नकारात्मक राहिली तर ती व्यक्ती स्वतःला त्याच प्रकारे पाहत राहिली जसे पूर्वी. उदाहरणार्थ, एक महिला होती जिच्या चेहऱ्यावर एक मोठा डाग होता. शस्त्रक्रियेनंतर तो डाग पूर्णपणे नाहीसा झाला, परंतु तरीही ती स्वतःला कुरूप मानत राहिली. दुसरीकडे एक व्यक्ती होती ज्याने आपला चेहरा गंभीर अपघातात गमावला होता. त्याने आपली परिस्थिती स्वीकारली आणि इतका आत्मविश्वास निर्माण केला की तो इतरांसाठी प्रेरणा बनला. या अध्यायात सांगितलं आहे की आत्मप्रतिमा ही जन्मजात गोष्ट नसते. ही अनुभवांमधून, विश्वासांमधून आणि बालपणात मिळालेल्या संदेशांमधून तयार होते. जर एखाद्या मुलांना पुन्हा पुन्हा सांगितलं की तू काहीच करू शकत नाहीस तर हळूहळू तो त्या विचाराला सत्य मानायला लागतो. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की ही आत्मप्रतिमा बदलता येऊ शकते. आपण आपल्या मनाला पुन्हा प्रशिक्षित करू शकतो. नवीन अनुभवांद्वारे स्वतःची नवीन प्रतिमा निर्माण करू शकतो. डॉक्टर माल्ट्स या अध्यायात एका मानसशास्त्रीय यंत्रणेविषयी बोलतात ज्याला त्यांनी सायबरनेटिक सिस्टम म्हटलं आहे. ही एक अशी प्रणाली आहे जशी एक मिसाईल असते जी आपल्या लक्ष्यापासून भटकते परंतु सतत आपला मार्ग सुधारत राहते. तसाच आपला मेंदूही सतत प्रतिसाद, फीडबॅक घेतो आणि त्या प्रतिसादाच्या आधारावर स्वतःला सुधारतो. परंतु जर त्याला चुकीचा प्रतिसाद दिला गेला, जसे की मी अपयशी होईन, मी सक्षम नाही, तर तो त्याच दिशेने कार्य करू लागतो. म्हणूनच या अध्यायाचा सर्वात मोठा संदेश आहे की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही बदलाव घडवायचा असेल तर सर्वप्रथम तुमची आत्मप्रतिमा बदला. स्वतःला त्या व्यक्तीप्रमाणे पाहायला सुरुवात करा जे तुम्हाला व्हायचं आहे. स्वतःला यशस्वी, आत्मविश्वासी आणि आनंदी अनुभवा. पुन्हा पुन्हा ती प्रतिमा आपल्या मनात बिंबवा.
जसजशी तुमची मानसिक प्रतिमा बदलते तसतसे तुमचं वर्तन, तुमच्या सवयी आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला लागतं. हीच या पहिल्या अध्यायाची शक्ती आहे. हे आपल्याला समजावून सांगतं की आपल्या मर्यादा बाहेर नसून आपल्या आत असतात आणि त्या आपण स्वतःच बदलू शकतो, जर आपण आपल्या विचारांची दिशा बदलली. अध्याय 2. यश यंत्रणा, सक्सेस मेकॅनिझम शोधणे. डॉक्टर मॅक्सवेल माल्स या अध्यायात आपल्या आत लपलेल्या त्या अद्भुत प्रणालीचा उलगडा करतात, ज्याला ते सक्सेस मेकॅनिझम म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाच्या आत एक सायबरनेटिक सिस्टम असते, जी अगदी एका गाइडेड मिसाईलप्रमाणे कार्य करते. जशी मिसाईल आपलं लक्ष शोधते, मार्गात भटकते, परंतु पुन्हा स्वतःला दुरुस्त करते आणि शेवटी लक्ष्यावर पोहोचते, तसाच आपला मेंदूही आपल्याला लक्ष्यापर्यंत नेण्याची शक्ती ठेवतो. परंतु फरक एवढाच आहे की त्या मिसाईलला योग्य लक्ष दिलेलं असतं आणि आपला मेंदूही तेव्हाच कार्य करतो जेव्हा आपण त्याला योग्य लक्ष देतो. डॉक्टर माल्स समजावून सांगतात की सक्सेस मेकॅनिझम सक्रिय करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी हव्या आहेत. पहिली, स्पष्ट लक्ष आणि दुसरी, त्या लक्ष्याला गाठण्याची प्रामाणिक कल्पना. जेव्हा आपण आपल्या मनात पुन्हा पुन्हा त्या लक्ष्याची प्रतिमा तयार करतो, तिला अनुभवतो, तेव्हा आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने कार्य करायला सुरुवात करतं. आपला मेंदू त्या प्रतिमेला सत्य मानून घेतो आणि नंतर ती पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधतो, नवीन कल्पना देतो, संधी दाखवतो आणि आपल्या क्षमता जागवतो. येथे एक मनोरंजक गोष्ट आहे की आपला मेंदू वास्तव आणि कल्पना यांच्यात फरक करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या भयानक अनुभवाची आठवण काढली किंवा त्याची कल्पना केली, तर तुमचं शरीर त्याच प्रकारे प्रतिक्रिया देईल. हृदयाचे ठोके वाढतील, घाम येऊ शकतो, श्वास वेगवान होऊ शकतो. हेच तत्त्व यशासाठी देखील वापरता येतं. जर तुम्ही स्वतःला यशस्वी होताना पुन्हा पुन्हा पाहिलं, आपलं लक्ष्य प्राप्त करताना अनुभवलं, तर तुमचा मेंदू त्या दिशेने कार्य करू लागेल. या अध्यायात डॉक्टर माल्स आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात. सक्सेस मेकॅनिझम तेव्हा सर्वोत्तम प्रकारे कार्य करते जेव्हा आपण त्यात अडथळा आणत नाही, जेव्हा आपण तिच्यावर विश्वास ठेवतो. याचा अर्थ असा की आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त काळजी करू नये, स्वतःवर शंका घेऊ नये आणि प्रत्येक वेळी आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला आपल्या प्रणालीवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. जसे कोणी धनुर्धारी बाण सोडल्यानंतर वाऱ्याच्या दिशेची किंवा अंतराची जास्त काळजी करत नाही, तर आपल्या सरावावर आणि लक्ष्यावर विश्वास ठेवतो. डॉक्टर माल्स आपल्याला हे देखील सांगतात की आपण ही यंत्रणा कशी खराब करतो. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा अपयशाविषयी विचार करतो, स्वतःला दोषी मानतो, पुन्हा पुन्हा आपल्या चुका आठवतो, तेव्हा आपला मेंदू त्याच अपयशाकडे कार्य करू लागतो. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण सकारात्मक प्रतिमा, यशस्वी भावना आणि स्वतःवरील विश्वास आपल्या आत भरावा. आपल्याला समजलं पाहिजे की आपलं मन एक सर्व्हिस मेकॅनिझमप्रमाणे आहे. त्याला फक्त आदेश हवा, दिशा हवी. जर आपण त्याला भीती, शंका आणि नकारात्मक विचारांचा आदेश दिला तर तो त्याच दिशेने पुढे जाईल. परंतु जर आपण त्याला स्पष्ट लक्ष, सकारात्मक कल्पना आणि आत्मविश्वासाचा आदेश दिला तर तो आपली मदत करेल, मार्ग उघडेल आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत गोल नेईल. हा अध्याय आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक माणसाच्या आत यशाची एक नैसर्गिक प्रणाली असते. फरक एवढाच आहे की कोणी तिला ओळखतं आणि सक्रिय करतं आणि कोणी तिला कधीच जाणू शकत नाही. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलाव घडवायचा असेल तर आपल्या आतील या सक्सेस मेकॅनिझमला जाणा, समजा आणि सक्रिय करा. यश ही कोणती जादू नाही, ही एक प्रणाली आहे जी तुमच्या आत आहे, प्रत्येक वेळी तयार आहे. फक्त तुम्हाला तिला योग्य दिशा द्यायची आहे. अध्याय 3. कल्पनाशक्ती, तुमच्या यश यंत्रणेची पहिली गुरुकिल्ली. डॉक्टर मॅक्सवेल माल्स या अध्यायात सांगतात की आपली कल्पना, इमॅजिनेशन हेच ते पहिलं साधन आहे ज्यावरून आपण आपल्या सक्सेस मेकॅनिझमला जागृत करतो. आपण कसेही असू, आत्मविश्वासी किंवा भयभीत, यशस्वी किंवा अपयशी, आनंदी किंवा दुःखी, हे सर्व यावर अवलंबून असतं की आपण आपल्या मनात स्वतःची कशी प्रतिमा तयार करतो. आपल्या कल्पनेत खोल शक्ती असते, इतकी खोल की ती आपल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवू शकते. डॉक्टर माल्स सांगतात की जेव्हा आपण स्वतःला एखाद्या परिस्थितीत कल्पना करतो, मग ती वास्तव असो वा नसो, आपला मेंदू त्या कल्पनेला सत्य मानून त्याच प्रकारे प्रतिक्रिया देतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही विचार केला की तुम्ही एखाद्या मंचावर भाषण देत आहात आणि सर्वजण तुमच्या बोलण्याने प्रभावित होत आहेत, तर तुमचा मेंदू त्या परिस्थितीला एक वास्तविक अनुभव मानतो. यामुळे आत्मविश्वासाची भावना निर्माण होते. पण जर तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा अपयशी होताना, लोकांसमोर लाजत असताना किंवा हरलेला अनुभवताना विचार केला, तर तुमचा मेंदू त्याच दिशेने तुमच्या सवयी आणि वर्तनाला आकार देतो. या अध्यायात डॉक्टर माल्स एक अत्यंत आवश्यक गोष्ट समजावून सांगतात. आपण जे आपल्याविषयी विचार
विचार करतो तेच आपण बनतो, परंतु त्याहूनही अधिक आपण जे आपल्याविषयी कल्पना करतो तेच आपण बनतो. म्हणजे जर एखादं मूल पुन्हा पुन्हा स्वतःला निरुपयोगी समजत असेल, घाबरत असेल, स्वतःला दुर्बल पाहत असेल, तर ते आपल्या मनाला त्या प्रतिमेत घडवतं. परंतु जर ते मूल आपल्या कल्पनेत स्वतःला धाडसी, हुशार आणि तल्लख पाहायला सुरुवात करेल, तर त्याचा मेंदू त्यानुसार वर्तन बदलायला सुरुवात करतो. डॉक्टर मार्ट्स आपल्या रुग्णांचं उदाहरण देतात, जे शारीरिकदृष्ट्या बदलले असले तरी त्यांची कल्पना तशीच राहिली जशी पूर्वी होती. जसे की मी कुरूप आहे किंवा लोक मला आवडणार नाहीत, तर त्यांचं वर्तनही बदललं नाही. म्हणजे केवळ शस्त्रक्रिया किंवा बाहेरील बदलावाने काहीच होत नाही, जोपर्यंत कल्पना बदली जात नाही. या अध्यायात एक महत्त्वाचा सराव सांगितला आहे, थिएटर ऑफ द माइंड. यात तुम्ही तुमचे डोळे बंद करून एका मानसिक रंगमंचावर मेंटल स्टेज स्वतःला अशा परिस्थितीत पाहता जिथे तुम्ही यशस्वी होत आहात, हसत आहात, आत्मविश्वासी आहात. तुम्ही त्या संपूर्ण दृश्याला रंगांसह, आवाजांसह, भावनांसह पुन्हा पुन्हा अनुभवता. जितकं अधिक तुम्ही हे अनुभवाल, तितकी तीव्रतेने तुमच्या मनात ही प्रतिमा खोलवर रुजेल आणि हीच प्रतिमा तुमची नवीन आत्मप्रतिमा बनेल. डॉक्टर मार्स हे देखील समजावून सांगतात की केवळ सकारात्मक विचार पुरेसे नाहीत, जोपर्यंत त्याच्यामागे मजबूत कल्पना नसेल. फक्त असे विचार करणं की मी यशस्वी आहे, तोपर्यंत परिणाम होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या यशाला आपल्या मनात जगत नाही, अनुभवत नाही. म्हणूनच दररोज थोडा वेळ काढून ही कल्पना करा की तुम्ही तीच व्यक्ती आहात जे तुम्हाला व्हायचं आहे. मजबूत, आत्मविश्वासी, शांत आणि यशस्वी. तुमच्या आयुष्यातील ज्या मर्यादा आहेत त्या बहुतेक तुमच्या कल्पनेच्या तयार केलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या मोडायच्या असतील तर सर्वप्रथम तुमची कल्पना बदला, तिला मोठी बनवा, सकारात्मक बनवा आणि स्पष्ट बनवा. तुम्हाला बाहेरील जगात जो बदलाव पाहायचा आहे तो प्रथम तुमच्या आत अनुभवा. तेव्हाच तुमचं सक्सेस मेकॅनिझम पूर्ण शक्तीने कार्य करेल आणि तेच सत्य तुमच्या आयुष्यातही उतरू लागेल. हाच या अध्यायाचा मुख्य संदेश आहे. अध्याय 4, खोट्या समजुतींमुळे स्वतःला कमी लेखणे. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल मार्ट्स सांगतात की आपल्यापैकी बहुतेक लोक आपली सर्वात मोठी शत्रुता स्वतःशीच करतात, ते देखील न जाणता, न समजता. आपण आपल्याविषयी अशा चुकीच्या समजुती निर्माण करतो ज्या हळूहळू आपल्याला आतून पोकळ करतात. या फॉल्स बिलीफ्स, खोट्या समजुती आपली आत्मप्रतिमा इतकी कमकुवत बनवतात की आपण स्वतःला एक अपूर्ण माणूस मानायला लागतो आणि नंतर तोच अपूर्णपणा आपल्या विचारांत, आपल्या भावनांत आणि निर्णयांत दिसायला लागतो. डॉक्टर मार्ट्स सांगतात की बालपणात मिळालेल्या नकारात्मक गोष्टी, पुन्हा पुन्हा केलेली टीका, अपयशांमधून उत्पन्न झालेली हीन भावना किंवा समाजाची तुलना करण्याची सवय आपली खरी ओळख धूसर करते. आपण स्वतःला त्याप्रमाणे पाहायला लागतो जसे कोणीतरी आपल्याला बनवलं आहे, जसे आपण खरोखर आहोत त्याप्रमाणे नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाला पुन्हा पुन्हा सांगितलं की तू काहीच करू शकत नाहीस, तू मूर्ख आहेस, तर ते मूल हळूहळू त्या खोट्या गोष्टीला सत्य मानायला लागतं. ते स्वतःला त्याच प्रकारे पाहायला लागतं आणि नंतर त्याच्या वर्तनात, निर्णयांत आणि स्वप्नांत त्याच मर्यादा उतरतात. हा अध्याय आपल्याला समजावून सांगतो की आपण जसे विचार करतो तसेच आपण बनतो. परंतु जर आपली विचारसरणीच खोट्यावर आधारित असेल तर आपण एक खोटं आयुष्यच जगायला लागतो. आपण आपली संपूर्ण क्षमता वापरू शकत नाही, कारण आपण आधीच सांगितलेलं असतं की मी याच्यासाठी योग्य नाही, माझ्या सामर्थ्यात नाही किंवा मी कधीच बदलू शकत नाही. डॉक्टर मार्ट्स यावर भर देतात की स्वतःला बदलण्यासाठी प्रथम ती खोटी गोष्ट ओळखणं आणि तोडणं आवश्यक आहे, जी आपण आपल्याविषयी मानली आहे. ते सांगतात की प्रत्येक माणसात मूल्य असतं, प्रत्येक माणसात क्षमता असते, परंतु जोपर्यंत तो स्वतःला कमी मानतो तोपर्यंत तो कधीच आपली खरी शक्ती ओळखू शकणार नाही. डॉक्टर मार्ट्स एक उत्तम मार्ग सांगतात. तुम्ही एका कागदावर त्या सर्व गोष्टी लिहा ज्या तुम्ही तुमच्याविषयी मानता. नंतर विचार करा की या गोष्टी तुम्ही केव्हा आणि का मानायला सुरुवात केली. हे तुमचे स्वतःचे विचार आहेत की कोणीतरी तुमच्या मनात टाकले आहेत. हे सत्य आहे की फक्त भीती आणि अपयशामुळे निर्माण झालेली प्रतिमा. जेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधायला लागता तेव्हा तुम्ही तुमच्या आतील सत्य पाहायला लागता आणि फॉल्स बिलीफ्सचं जाळं तुटायला लागतं. यासोबतच ते आपल्याला हे देखील सांगतात की फक्त जुन्या विश्वासांना मोडणं पुरेच नाही, आपल्याला त्यांच्या जागी नवीन, सशक्त आणि खरे विश्वास ठेवावे लागतील. आपल्याला स्वतःला हे आठवण करून द्यावं लागेल की मी इतरांप्रमाणेच चांगला आहे, माझ्यात क्षमता आहे, माझ्याकडे शिकण्याची, बदलण्याची आणि वाढण्याची संपूर्ण शक्ती आहे. या गोष्टी सुरुवातीला बनावट वाटू शकतात, परंतु जसजशा आपण या दररोज अनुभवतो, सराव करतो, आपला मेंदू त्या स्वीकारायला लागतो. या अध्यायाचा सर्वात खोल संदेश आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतील खोटी प्रतिमा ओळखून तिला बदलत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची खरी शक्ती अनुभवू शकत नाही. म्हणूनच स्वतःला हा प्रश्न विचारा
की मी ती व्यक्ती आहे जी मी खरोखरच आहे, की मी ते बनलो आहे जसे लोकांनी मला बनवलं आहे? हा प्रश्नच बदलावाकी सुरुवात आहे. तुमचा मेंदू एक शक्तिशाली यंत्रणा आहे, परंतु ती त्याच सूचनांवर चालते ज्या तुम्ही तिला देता. जर तुम्ही खोट्या सूचना दिल्यात, जसे की मी निरुपयोगी आहे, माझ्याकडून होणार नाही, तर ती तुम्हाला तसंच आयुष्य देईल. परंतु जर तुम्ही तिला सत्य, आत्मस्वीकृती आणि विश्वासाने भरलत, तर तोच मेंदू तुम्हाला तुमच्या खऱ्या ध्येयापर्यंत नेईल. अध्याय 5. सायबरनेटिक मेकॅनिझमची शक्ती कशी वापरावी. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स आपल्या मेंदूच्या एका अत्यंत शक्तिशाली वैशिष्ट्याविषयी विस्तृत चर्चा करतात. आपल्या आत असलेली सायबरनेटिक मेकॅनिझम ही यंत्रणा एक प्रकारची आपल्या मेंदूची ऑटोमॅटिक गोल सिकिंग सिस्टम आहे, जी प्रत्येक त्या लक्ष्याच्या दिशेने आपल्याला नेण्याचा प्रयत्न करते, ज्याला आपण स्पष्टपणे आपल्या आत पाहतो आणि अनुभवतो. परंतु आवश्यक गोष्ट अशी आहे की ही प्रणाली योग्य किंवा चुकीचे यात फरक करत नाही. ती फक्त त्या प्रतिमेवर कार्य करते जी आपण तिला पुन्हा पुन्हा दाखवतो, त्या दिशेने कार्य करते ज्याचा आपण पुन्हा पुन्हा सराव करून घेतो. म्हणूनच डॉक्टर माल्ट सांगतात की जर तुम्ही तुमच्या मनाला ही प्रतिमा दिली की तुम्ही अपयशी आहात, घाबरलेले आहात, हरलेले आहात, तर ही सायबरनेटिक मेकॅनिझम ती प्रतिमा सत्य करण्यासाठी कार्य करेल. परंतु जर तुम्ही तुमच्या आत स्वतःला एक आत्मविश्वासी, यशस्वी आणि शांत व्यक्ती म्हणून पाहिलं, तर तीच यंत्रणा त्याच दिशेने तुम्हाला नेऊ लागेल. ही यंत्रणा अगदी मिसाईल सिस्टमप्रमाणे आहे. तुम्ही लक्ष्य निश्चित करता आणि नंतर ती प्रणाली मार्गातील चुका सुधारत त्या लक्ष्यापर्यंत पोहोचते. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणतं लक्ष्य निश्चित करता आणि त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही चुका केल्या किंवा मार्गापासून थोडे भटकलात, तरी ही प्रणाली तुम्हाला पुन्हा पुन्हा योग्य दिशेत आणण्याचा प्रयत्न करते. अट एवढीच आहे की लक्ष्य स्पष्ट असलं पाहिजे आणि प्रतिमा मजबूत असली पाहिजे. डॉक्टर माल्ट्स यावर खोलात जाऊन समजावून सांगतात की जेव्हा आपण कोणतं लक्ष्य बनवतो, तेव्हा ते लक्ष्य पुन्हा पुन्हा आपल्या कल्पनेत पाहिलं पाहिजे, जसे ते आधीच साकार झालेलं आहे तसे. या प्रक्रियेला ते सर्वो मेकॅनिझमशी जोडतात, ज्यात जसंच आपण कोणतं लक्ष्य निश्चित करतो, आपला मेंदू त्याच्या आसपासची सर्व माहिती, निर्णय आणि कृती आपोआप त्या लक्ष्यानुसार घडवायला लागतो. हा अध्याय आपल्याला हे देखील शिकवतो की आपल्याला अपयशाला एक सकारात्मक संकेत म्हणून पाहावं, जसे गायडन्स सिस्टम, जे आपल्याला सांगतं की आपल्याला थोडी दिशा सुधारण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक एका अपयशाने हार मानतात, परंतु डॉक्टर माल्ट सांगतात की आपली सायबरनेटिक प्रणाली प्रत्येक चुकीतून शिकून पुढच्या वेळी अधिक चांगला प्रयत्न करते. म्हणूनच चुकीला घाबरण्याऐवजी आपल्याला तिच्यातून शिकत पुन्हा लक्ष्याकडे वाटचाल करावी. ते हे देखील सांगतात की प्रत्येक वेळी जेव्हा आपण कोणती योग्य कृती करतो, कोणती चांगली प्रतिमा तयार करतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूला प्रशिक्षित करत असतो. जसे संगीत शिकताना बोटं आपोआप योग्य जागी जायला लागतात, तसेच जर आपण आपल्या मनाला यशाची प्रतिमा पुन्हा पुन्हा दिली, तर एक वेळ अशी येईल जेव्हा आपल्याला विचारण्याचीही आवश्यकता नसेल. आपला मेंदू आपोआप योग्य दिशेने कार्य करेल. या अध्यायाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे की आपली ही यंत्रणा सध्याच्या क्षणात कार्य करते. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष्य आताच्या परिस्थितीत कल्पना करता, जसे ते आता साकार होत आहे, तेव्हाच ही यंत्रणा सर्वोत्तम कार्य करते. म्हणूनच फक्त असं विचार करू नका की मी एक दिवस यशस्वी होईन, तर विचार करा, मी आता यशस्वी आहे, मी या क्षणी आत्मविश्वासी आहे. हा अध्याय एका अत्यंत शक्तिशाली विचारासह समाप्त होतो. जर तुम्ही तुमच्या लक्ष्याविषयी स्पष्ट आहात, तुमच्या मनाला पुन्हा पुन्हा त्या लक्ष्याची प्रतिमा दाखवत आहात आणि मार्गातील चुका शिकण्याची संधी मानत आहात, तर तुमची आंतरिक सायबरनेटिक प्रणाली तुम्हाला अखेरीस त्या लक्ष्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. फक्त आवश्यकता आहे लक्ष्य, सराव आणि स्वतःवरील विश्वासाची. अध्याय 6. भावनांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स आपल्याला आपल्या भावनांची शक्ती समजून घेण्यास आणि त्यांचा योग्य दिशेने वापर करण्यास सांगतात. ते म्हणतात की आपल्या भावना आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा थेट परिणाम असतात, कोणत्याही बाहेरील परिस्थितीचा नाही. म्हणजे आपण जे काही अनुभवतो, भीती, राग, दुःख किंवा आनंद, हे यावर अवलंबून असतं की आपण कोणत्या घटनेचं स्पष्टीकरण आपल्या मनात कसं करतो. डॉक्टर माल्ट समजावून सांगतात की बहुतेक लोक भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर स्वतःला त्यांच्या ताब्यात देतात. जेव्हा ते सांगतात की भावनांच्या गुलामगिरीत राहू नका, तेव्हा त्यांचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या भावनांचे गुलाम बनू नये, तर हे समजलं पाहिजे जर आपण आपले विचार नियंत्रित करायला शिकलो. या अध्यायात एक खोल संदेश लपलेला आहे. जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःला हीन अनुभवते, तर ते फक्त म्हणून नाही की ती तशी आहे, तर म्हणून की ती सतत त्याप्रमाणे विचार करत आहे. तिची विचार प्रक्रिया नकारात्मक बनली आहे आणि त्याचा परिणाम तिच्या भावनांवर होत आहे.
डॉक्टर मार्ट्स सांगतात की आपल्या आतील सायकोसायबरनेटिक मेकॅनिझम केवळ प्रतिमाच नव्हे तर भावनांना देखील प्रतिसाद देते. जेव्हा आपण पुन्हा पुन्हा कोणती भावना अनुभवतो तेव्हा ती आपल्या आत एक सवय बनते आणि नंतर ती आपल्या वर्तनाचा भाग बनते. म्हणूनच जर तुम्ही अनेकदा घाबरता, रागावता किंवा लवकर निराश होता तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तसेच आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या भावना सतत अनुभवत आला आहात आणि आता त्या तुमची सवय बनली आहेत. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की याला बदलता येतं. डॉक्टर मार्ट्स सल्ला देतात की जेव्हा कोणतीही नकारात्मक भावना जसे की भीती, मत्सर किंवा राग तुमच्या आत उठेल तेव्हा लगेच थांबा आणि स्वतःला विचारा, मी आता काय विचार करत आहे? हा विचार माझ्यासाठी फायदेशीर आहे का? मी हे बदलू शकतो का? जस तुम्ही हा प्रश्न विचारता तस तुम्ही त्या भावनेपासून स्वतःला वेगळं करता आणि तिला एका निरीक्षकाप्रमाणे पाहायला लागता. हेच पहिलं पाऊल आहे भावनिक नियंत्रणाकडे. या अध्यायात डॉक्टर मार्ट्स हे देखील सांगतात की भावनांचा थेट संबंध आपल्या शरीराशी आहे. जर तुम्ही अनेकदा रागात राहता तर तुमचा रक्तदाब वाढू शकतो. जर तुम्ही घाबरता तर तुमचे श्वास वेगवान होतात. जर तुम्ही दुःखी राहता तर तुमची ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. म्हणजे आपल्या भावना केवळ आपल्या मनालाच नव्हे तर आपल्या शरीरालाही प्रभावित करतात. म्हणूनच डॉक्टर मार्ट्स एक अत्यंत साधी परंतु शक्तिशाली तंत्र सांगतात. असे वागा. याचा अर्थ असा की जर तुम्ही भीती अनुभवत असाल तर त्या क्षणी असं वर्तन करा जसे तुम्ही आत्मविश्वासी आहात. जर तुम्ही दुःखी आहात तर तसं काम करा जसं एक आनंदी व्यक्ती करते. जसजसं तुम्ही अशा प्रकारे वर्तन करायला सुरुवात करता तसतसं तुमचं मनही त्याच दिशेने जायला लागतं. हा एक प्रकारचा स्वतःला पुन्हा प्रोग्राम करण्याचा मार्ग आहे. शेवटी डॉक्टर मार्ट्स यावर भर देऊन सांगतात की आपल्या भावना आपल्या सेवेसाठी आहेत, आपल्या हानीसाठी नाहीत. जर आपण त्यांना समजलो, स्वीकारलं आणि त्यांना दिशा दिली तर त्या आपल्याला ऊर्जा, धैर्य आणि प्रेरणा देऊ शकतात. परंतु जर आपण त्यांना मोकाट सोडलं तर त्या आपल्याला आतून तोडू शकतात. म्हणूनच या अध्यायाचा मुख्य संदेश आहे की आपल्या भावनांचे गुलाम होऊ नका. त्यांना ओळखा, समजा आणि आपल्या लक्ष्यांनुसार त्यांचा वापर करा. कारण एकदा तुम्ही ही कला शिकलात की तुमच्या भावना तुमची सर्वात मोठी शक्ती बनू शकतात, तुमची सर्वात मोठी कमकुवतपणा नाही. अध्याय 7. शांत मन निर्माण करा. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल मार्ट्स आपल्याला त्या स्थितीकडे घेऊन जातात जिथे आपलं मन शांत, संतुलित आणि तणावमुक्त असतं. ते सांगतात की आपली कामगिरी, आपली निर्मिती शक्ती आणि आपलं कल्याण यावर अवलंबून असतं की आपलं मन किती शांत आहे. जर आपलं मन प्रत्येक वेळी काळजी, भीती आणि दबावांनी वेढलेलं असेल तर आपण आपल्या आतील लपलेल्या क्षमतांपर्यंत पोहोचू शकत नाही. डॉक्टर मार्ट्स समजावून सांगतात की जसं कोणतंही संगीतवाद्य तेव्हा सर्वोत्तम ध्वनी देतं जेव्हा त्यावर तणावाशिवाय संतुलनाने हात ठेवलेला असतो, तसंच आपलं मनही तेव्हाच उत्तम निकाल देतं जेव्हा ते शांत आणि विश्रांतीच्या स्थितीत असतं. ते सांगतात की लोक अनेकदा मानतात की काळजी करणं आवश्यक आहे जेणेकरून ते काहीतरी चुकू नयेत किंवा चुकांपासून बचाव करू शकतील. परंतु वास्तविकता अशी आहे की काळजी आणि घबराट मनाला जखडून टाकते, ज्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती मर्यादित होते आणि आपण प्रतिक्रियाशील होतो, निर्मितीशील नाही. या अध्यायात ते आपल्याला विश्रांतीचं मानसशास्त्रीय आणि मज्जासंस्थेसंबंधी महत्त्व समजावून सांगतात. जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शांत असतो तेव्हा आपलं शरीर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय करतं, जे आपल्याला उपचार, ऊर्जा पुनर्प्राप्ती आणि भावनिक संतुलनाकडे घेऊन जातं. हीच ती स्थिती आहे ज्यामध्ये आपली सायकोसायबरनेटिक प्रणाली सर्वोत्तम प्रकारे कार्य करते. म्हणजे जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपली ऑटोमॅटिक सक्सेस मेकॅनिझम सर्वात परिणामकारक असते. डॉक्टर मार्ट्स सांगतात की शांत होणं शिकता येतं. हे कोणतं भाग्य नाही तर एक कौशल्य आहे. ते सुचवतात की दररोज किमान 15 ते 30 मिनिटं काढा जिथे तुम्ही पूर्णपणे शांत बसा. तुमच्या श्वासांवर लक्ष द्या आणि स्वतःला कल्पनेत अशा अनुभवांमध्ये ठेवा जे सुखद, शांतीपूर्ण आणि प्रेरणादायक असतील. याला ते सेन्सरी इमॅजिनेशन म्हणतात, जिथे तुम्ही तुमच्या 5 इंद्रियांनी हे अनुभवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही एका शांत, सकारात्मक स्थितीत आहात. हा सराव केवळ मनाला विश्रांती देत नाही तर तुमची आत्मप्रतिमाही हळूहळू सकारात्मक बनवतो. आणखी एक आवश्यक गोष्ट जी या अध्यायात समोर येते ती अशी आहे की जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या भावना आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. आपण स्वतःला चांगलं समजू शकतो, निर्णय योग्य घेऊ शकतो आणि इतरांशी चांगलं जुळू शकतो. शांत मन केवळ कामगिरीसाठी आवश्यक नाही, हे आपल्या नातेसंबंधांसाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या आत्मसन्मानासाठी देखील आवश्यक आहे. डॉक्टर मार्ट्स हे देखील सांगतात की विश्रांतीचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नये किंवा आळशी व्हा.
तर याचा अर्थ असा आहे की जे काही करता ते शांत मन, केंद्रित लक्ष आणि सकारात्मक ऊर्जेने करा. जेव्हा मन तणावापासून मुक्त असतं तेव्हा त्याचं लक्ष खोल होतं आणि ते मोठ्यात मोठ्या आव्हानाचं उत्तर देखील सहजतेने शोधू शकतं. या अध्यायाचा सार असा आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात विश्रांती कोणती अतिरिक्त चैन नाही तर एक आवश्यकता म्हणून स्वीकारली पाहिजे. दैनंदिन विश्रांती, मग ती खोल श्वास असो, कल्पना असो किंवा शांत चालणं असो, आपल्या मनाला त्या विश्रांतीच्या स्थितीत आणते जिथे आपण स्वतःशी पुन्हा जुळतो, जिथे भीती आणि काळजी नाहीशा होतात आणि जिथे आपली खरी निर्मिती शक्ती जागृत होते. डॉक्टर मार्ट्स आपल्याला आठवण करून देतात की एक शांत मनच ती जमीन आहे जिथे आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि यशाचं पीक उगवतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल तणावात असाल तेव्हा स्वतःला सांगा, मला आता शांत व्हायचं आहे जेणेकरून माझी सर्व मेकॅनिझम आपलं काम करू शकेल. हाच मानसिक शांतीचा रहस्य आहे. अध्याय 8 त्रासदायक विचारांना कसं हाताळावं. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स अशा मुद्द्यावर प्रकाश टाकतात जो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येतो: नकारात्मक आणि त्रासदायक विचार. ते म्हणतात की आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या मनात अनपेक्षित, त्रासदायक विचार येतच राहतात. परंतु प्रश्न हा नाही की ते विचार येतात की नाही. खरा प्रश्न असा आहे की आपण त्या विचारांसह काय करतो. डॉक्टर मार्ट्स सांगतात की आपलं मन एका यंत्राप्रमाणे आहे जे सतत विचार निर्माण करत राहतं. यापैकी अनेक विचार जुन्या अनुभवांशी, भीतीशी, लाजेशी किंवा अपयशाशी जोडलेले असतात. कधीकधी हे विचार इतके शक्तिशाली वाटतात की आपली मनस्थिती, ऊर्जा आणि आत्मविश्वास पूर्णपणे खाली येतो. परंतु डॉक्टर मार्ट्स हे स्पष्ट करतात की या विचारांची शक्ती आपल्या प्रतिक्रियेत लपलेली असते, स्वतः विचारात नाही. जर आपण या विचारांना सत्य मानलं, पुन्हा पुन्हा त्यांच्यावर लक्ष दिलं, तर ते आपल्यावर नियंत्रण करू लागतात. परंतु जर आपण त्यांना फक्त एका पाहुण्याप्रमाणे पाहिलं, जो आला आहे आणि जाईलही, तर ते आपल्याला स्पर्शही करू शकत नाहीत. या अध्यायात ते आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं तंत्र शिकवतात, ज्याला ते कॅन्सल तंत्र म्हणतात. जेव्हा कोणताही नकारात्मक विचार मनात येईल, जसे की तू कधीच यशस्वी होऊ शकत नाहीस, लोक तुला नाकारतील, तू निरुपयोगी आहेस, तेव्हा लगेच आपल्या मनात ठामपणे म्हणा, कॅन्सल. यामुळे तुम्ही त्या विचाराला ओळखता, तो स्वीकारल्याशिवाय रद्द करता आणि नंतर स्वतःला सकारात्मक दिशेने बदलू शकता. डॉक्टर मार्ट्स हे देखील सांगतात की जसं आपण कोणत्या नकारात्मक विचाराला पकडतो, आपल्याला लगेच त्याच्या विरुद्ध विचार करण्याची सवय लावली पाहिजे. जर मन म्हणेल मी हे करू शकत नाही, तर तुम्ही म्हणा मी हे करू शकतो, मी पूर्वी देखील अनेक वेळा केला आहे. जर मन म्हणेल माझ्यात काहीही खास नाही, तर म्हणा माझ्यात अनन्य क्षमता आहे जी इतर कोणाकडे नाही. हा सराव सोपा नाही, परंतु पुन्हा पुन्हा करत राहिल्याने आपलं मन नवीन सवयी तयार करायला सुरुवात करतं. याशिवाय ते यावर देखील भर देतात की पुन्हा पुन्हा केलेले विचार पद्धतीच आपली आत्मप्रतिमा तयार करतात. जर आपण दररोज त्रासदायक, भयानक आणि नाकारणाऱ्या विचारांमध्ये बुडून राहिलो, तर आपली आत्मप्रतिमा कमकुवत होते. परंतु जर आपण जागरूक होऊन आपल्या मनाला मार्गदर्शन केलं, तर आपण आपल्या विचारांचे स्वामी बनू शकतो. डॉक्टर मार्ट्स आणखी एक आवश्यक गोष्ट सांगतात. विचार दाबून ठेवायचे नाहीत, तर त्यांना पाहण्याची आणि बदलण्याची कला शिकायची आहे. कारण जर तुम्ही त्यांना दाबून ठेवलत, तर ते आणखी जोराने परत येतील. परंतु जर तुम्ही त्यांना शांत मनाने पाहिलत, समजलात आणि नंतर विचार केलात की हा विचार माझी मदत करत आहे की हानी करत आहे, तर तुम्ही त्यांना योग्य दिशेने वळवू शकता. या अध्यायाचा सार आहे की आपण आपल्या विचारांचे गुलाम नाहीत, तर त्यांचे मार्गदर्शक बनू शकतो. आपल्याला समजलं पाहिजे की प्रत्येक विचार सत्य नसतो, तो फक्त एक संभाव्य स्पष्टीकरण असतो आणि आपल्याला ठरवायचं असतं की आपण कोणतं स्पष्टीकरण निवडतो. डॉक्टर मार्ट्स आपल्याला शिकवतात की जसं कोणी रेडिओवर चॅनल बदलतं, तसेच आपण आपल्या मनाचं चॅनल देखील बदलू शकतो. शेवटी ते आपल्याला आठवण करून देतात की जेव्हा कोणताही त्रासदायक विचार येईल, तेव्हा घाबरण्याऐवजी हसा आणि म्हणा, ही फक्त एक जुनी पद्धत आहे आणि आता मी हे बदलत आहे. हीच मानसिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. अध्याय 9 अपयश आणि चुका यशाच्या पायऱ्या कशा बनवाव्या. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स आपल्याला एक अत्यंत आवश्यक आणि प्रभावशाली दृष्टिकोन शिकवतात. तो असा की अपयश ही कोणतीही स्थायी ओळख नाही, ती फक्त एक प्रतिसाद, फीडबॅक आहे. एक संकेत जो आपल्याला सांगतो की आपल्याला कोणत्या दिशेने सुधारणा करायची आहे. ते म्हणतात की जशी कोणती मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी पुन्हा पुन्हा उजवीकडे, डावीकडे भटकते, तसाच माणूसही आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी चुका करतो. परंतु जर मिसाईल प्रत्येक वेळी आपली चूक लक्षात घेऊन स्वतःला समायोजित करते, तर शेवटी ती लक्ष्यापर्यंत पोहोचतेच.
तसंच आपणही जर आपल्या चुका दोष देण्याऐवजी किंवा खेद करण्याऐवजी शिकण्याची संधी म्हणून घेतल्या तर आपलं प्रत्येक अपयश एक पायरीच बनू शकतं, जी आपल्याला वर नेते. डॉक्टर मार्ट्स सांगतात की खरी समस्या चूक नसते, तर आपण त्या चुकीकडे कोणत्या नजरेने पाहतो हे अधिक महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमची एक चूक तुमची ओळख बनवली, जसे की मी अपयशी आहे, मी काहीच करू शकत नाही, तर ती चूक तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. परंतु जर तुम्ही ती चूक एक धडा मानलात, एक मार्गदर्शन मानलात, तर तीच चूक तुम्हाला पुढे नेईल. डॉक्टर मार्ट्स आपल्याला मिसाईलच्या उदाहरणातून समजावून सांगतात. मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो वेळा चुकीच्या दिशेत जाते, परंतु प्रत्येक वेळी ती स्वतःला दुरुस्त करते आणि पुढे जाते. तिला त्या चुकांचा अफसूस नाही, ती त्यांना फीडबॅक म्हणून वापरते. आपल्यालाही हेच करायला हवं. जेव्हा आपण कोणतं काम करतो आणि त्यात अपयशी होतो, तेव्हा त्याला अपयश मानू नये, तर एक संदेश मानावा, जो सांगत आहे की कोणत्या दिशेत सुधारणा आवश्यक आहे. याला ते करेक्शन मोड म्हणतात. या अध्यायात ते एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे देखील लक्ष वेधतात की आपलं अवचेतन मन कल्पना आणि वास्तविकता यात फरक करत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा कोणत्या लक्ष्याची कल्पना करता, तेव्हा तुमची सर्व मेकॅनिझम तिला वास्तविक मानून त्याच दिशेत स्वतःला समायोजित करते. म्हणूनच दररोज स्वतःला त्या रूपात पाहण्याची सवय लावा. जसजसं तुम्ही ती प्रतिमा पुन्हा पुन्हा अनुभवाल, तसतशी तुमची प्रणाली त्या प्रतिमेला वास्तविक मानून त्याच दिशेत निर्णय घेऊ लागेल, कार्य करू लागेल आणि चूक झाल्यावर त्या दुरुस्त करू लागेल. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुमचं लक्ष पुन्हा पुन्हा स्पष्टपणे तुमच्या मनात ठेवा. तुमची भीती प्रतिसाद म्हणून स्वीकारा आणि चूक झाल्यावर स्वतःला दोष देण्याऐवजी समजा की हा एक संकेत आहे, जो तुम्हाला योग्य दिशेत वळवत आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपल्या सर्वांच्या आत एक ऑटोमॅटिक सक्सेस सिस्टम आहे, जी प्रत्येक वेळी सक्रिय आहे. फक्त तिला स्पष्ट लक्ष द्यायचं आहे आणि नंतर ती प्रणाली आपल्याला छोट्या छोट्या चुकांद्वारे देखील योग्य मार्गाकडे मार्गदर्शन करत राहील. हाच सायको सायबरनेटिक्सचा खरा जादू आहे. चुकीत देखील शक्यता पाहणं आणि प्रतिसाद आपल्या फायद्यासाठी वापरणं. अध्याय 10, आत्मविश्वासाची निर्मिती. या अध्यायात डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स आपल्याला त्या सर्वात महत्त्वाच्या गुणाविषयी सांगतात, जो यशस्वी आणि आनंदी आयुष्याचा पाया आहे, आत्मविश्वास. परंतु त्यांच्या मते आत्मविश्वास हा कोणताही जन्मजात गुण नाही. तो निर्माण केला जाऊ शकतो, वाढवला जाऊ शकतो आणि मजबूत केला जाऊ शकतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास, स्वतःच्या क्षमतांवरील विश्वास. ही भावना जेव्हा आपल्या आत खोल रुजते, तेव्हा आपण प्रत्येक आव्हानाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. डॉक्टर मार्ट्स सांगतात की आत्मविश्वास हा आपल्या आत्मप्रतिमेचा परिणाम आहे. जर तुमची आत्मप्रतिमा सकारात्मक आणि मजबूत असेल तर आत्मविश्वास आपोआप येतो. परंतु जर तुमची आत्मप्रतिमा नकारात्मक असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आत्मविश्वास निर्माण होत नाही. म्हणूनच ते म्हणतात की आत्मविश्वास निर्माण करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे आपली आत्मप्रतिमा सुधारणं, स्वतःला यशस्वी, सक्षम आणि मजबूत व्यक्ती म्हणून पाहणं. ते एक महत्त्वाचं तंत्र सांगतात. दररोज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला म्हणा, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी कोणतंही आव्हान स्वीकारू शकतो. सुरुवातीला हे बनावट वाटेल, परंतु जसं जसं तुम्ही हे दररोज सराव कराल तसं तसं तुमचं अवचेतन मन हे स्वीकारायला लागेल. डॉक्टर मार्ट्स हे देखील सांगतात की आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी छोट्या छोट्या यशाचा अनुभव घेणं आवश्यक आहे. मोठ्या लक्ष्याची सुरुवात करण्यापूर्वी छोट्या लक्ष्यांची निवड करा आणि त्यांना पूर्ण करा. प्रत्येक छोटं यश तुमच्या आत्मविश्वासाला वाढवेल आणि हळूहळू तुम्ही मोठ्या आव्हानांना तोंड देण्यास तयार व्हाल. ते असेही सांगतात की आत्मविश्वास हा केवळ स्वतःशीच संबंधित नाही, तर इतरांशी कसं वागतो यावर देखील अवलंबून असतो. जर तुम्ही इतरांशी आदराने, प्रेमाने आणि सकारात्मकतेने वागलात तर तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. या अध्यायाचा मुख्य संदेश आहे की आत्मविश्वास ही देणगी नाही, ती एक कौशल्य आहे जी सरावाने, सकारात्मक आत्मप्रतिमेने आणि छोट्या यशांनी निर्माण होते. जर तुम्ही या मार्गावर चाललात तर कोणत्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास तुमचा साथीदार असेल. समाप्ती. आत्मप्रतिमा बदला, आयुष्य बदला. आजपर्यंत आपण सायको सायबरनेटिक्सच्या अनेक पैलू पाहिले. आत्मप्रतिमा, सक्सेस मेकॅनिझम, कल्पनाशक्ती, भावनिक नियंत्रण, शांत मन, त्रासदायक विचारांवर नियंत्रण, अपयशातून शिकणं आणि आत्मविश्वासाची निर्मिती. हा प्रवास होता मानसशास्त्र, भावना आणि मानवी वर्तनाच्या खोल समजुतीचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, बदलाव बाहेरून नाही तर आतून येतो. तुमची आत्मप्रतिमा तुमच्या आयुष्याचा आधार आहे. जर ती मजबूत, सकारात्मक आणि स्पष्ट असेल तर तुमचं संपूर्ण आयुष्य त्याच दिशेने बदलू लागेल.
डॉक्टर मार्ट्स यांनी आपल्याला दिलेली ही ज्ञान केवळ पुस्तकातील गोष्टी नाहीत, ही व्यावहारिक साधनं आहेत ज्यांचा तुम्ही दररोज वापर करू शकता. दररोज तुमची कल्पना सकारात्मक ठेवा, तुमच्या विचारांवर लक्ष द्या, तुमच्या भावनांना योग्य दिशा द्या. विश्रांती घ्या, चुकांमधून शिका, आत्मविश्वास वाढवा. हे सर्व करताना लक्षात ठेवा की तुमच्या आत एक शक्तिशाली यंत्रणा आहे जी तुम्हाला तुमच्या लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्हाला तिला योग्य लक्ष द्यायचं आहे, स्पष्ट प्रतिमा द्यायची आहे, विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमचं आयुष्य बदलू लागतं. तुमचे नातेसंबंध सुधारतात, तुमचं काम चांगलं होतं, तुमचं आरोग्य उत्तम होतं, तुमचा आत्मसन्मान वाढतो. तुम्ही एक नवीन व्यक्ती बनता जी तुम्ही नेहमीच व्हायचं होतं. सायकोसायबर्नेटिक्स ही केवळ मानसशास्त्राची पुस्तक नाही, हे तुमच्या आयुष्याचं मार्गदर्शक आहे. हे तुम्हाला तुमची खरी शक्ती दाखवतं. हे तुम्हाला शिकवतं की तुमच्या मर्यादा तुमच्या मनात आहेत, बाहेर नाहीत. तर आता तुम्ही जाणता की आत्मप्रतिमा कशी बदलायची, सक्सेस मेकॅनिझम कसं सक्रिय करायचं, कल्पनेची शक्ती कशी वापरायची, भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं, शांत मन कसं निर्माण करायचं, त्रासदायक विचारांना कसं हाताळायचं, अपयशातून कसं शिकायचं, आत्मविश्वास कसा वाढवायचा. आता ही जाणीव तुमच्याकडे आहे. आता या ज्ञानाचा वापर करा. दररोज थोडासा सराव करा. स्वतःला वेळ द्या, धीर ठेवा, विश्वास ठेवा. तुमच्या आत जे बदलाव होतील ते तुमच्या बाहेरील जगातही दिसू लागतील. मराठी ऑडिओबुक समरी ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण आणखी एका प्रभावशाली पुस्तकाचा अभ्यास करू. तोपर्यंत स्वतःवर काम करा आणि आपली आत्मप्रतिमा सुधारा. आठवा, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. तुम्ही जे कल्पना करता तेच तुमचं वास्तव बनतं. तुमची आत्मप्रतिमा बदला आणि तुमचं आयुष्य आपोआप बदलेल.